नमस्कार मित्रांनो, काय वाटतं एका दिवसात 5 लोकेशन फिरणे शक्य आहे? बँगलोर म्हणजे फक्त ट्रॅफिक नव्हे, नंदी हिल्सच्या थंडीपासून ते आदियोगी लाईट शो पर्यंत आजचा हा भाग खूप खास असणार आहे. चला तर मग. आजची सकाळ खूप स्पेशल आहे. सकाळचे 4 वाजले आहेत आणि आम्ही तयार होत आहोत आजच्या एक्साइटिंग ट्रिपसाठी. आज आम्ही पूर्ण दिवस फिरण्याचा प्लॅन केला आहे आणि आम्ही जाणार आहोत नंदी हिल्स, भोगनंदेश्वरा, लिपाक्षी आणि फायनली बँगलोर ईशा फाउंडेशनला. नंदी हिल्सपासून ईशा फाउंडेशन जवळ असल्यामुळे बरेच लोक ईशा फाउंडेशनला सकाळीच जातात. पण आम्ही लिपाक्षीवरून परत येताना ईशा फाउंडेशनला जायचं ठरवलं आहे, कारण संध्याकाळी 7:30 वाजता आदियोगी लाईट अँड साऊंड शो आहे, जो आम्हाला अनुभवायचा आहे. आम्ही 5:15ला नंदी हिल्सच्या पायथ्याशी पोचलो, पण इथे आल्यावर कळालं की गेट बंद आहे. 5:30ला पार्किंगचं गेट ओपन होतं, पण त्याआधीच एवढी मोठी लांब लाईन लागली आहे. सुट्टीच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. फायनली 5:35ला गेट उघडला आणि गाड्यावर सोडायला सुरुवात झाली. इथून ते वरपर्यंतचा डिस्टन्स 7 ते 8 किलोमीटरचा आहे. वर पार्किंग एरिया ते सनराईज व्ह्यू पॉईंटपर्यंत अंदाजे 1 किलोमीटरपर्यंत चालावे लागते. सकाळचे 6:30 वाजले आहेत. वर सगळीकडे अंधार आहे आणि थंडी तर विचारू नका. आम्ही थोडीशी घाई करतोय कारण आम्हाला सनराईज मिस करायचा नाही. आज सुट्टीचा दिवस आहे, म्हणून गर्दी इतकी आहे की व्यवस्थित जागा मिळणं मुश्किल आहे. पण लकीली आम्ही एक चांगली जागा पकडली आहे. नाव वी आर जस्ट वेटिंग फॉर द मॅजिक टू हॅपन. आणि हे बघा, एक्झॅक्टली 7 वाजता सूर्यदेवाचे दर्शन झाले. नंदी हिल्सवर हे दृश्य बघण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. आम्ही सनराईज खूप एन्जॉय केला. सुंदर सनराईज बघितल्यानंतर आम्ही तिथून निघालो बाकी जागा एक्सप्लोर करायला. नंदी हिल्स फक्त व्ह्यू पॉईंट नाही आहे, इथे बघण्यासारखं अजून खूप काही गोष्टी आहेत. आम्ही इथे असलेल्या पुरातन मंदिराचे दर्शन घेतले. इथे योगनंदेश्वरा मंदिर आहे, जे चोल साम्राज्यामध्ये बांधले आहेत. इथे खूप सुंदर पाण्याचे कुंड आहे, ज्याला अमृता सरोवर म्हणतात. असे म्हणतात की या सरोवरमधलं पाणी कधीच सुकत नाही. इथे नेहमी पाणी असतं. आम्ही सनराईज बघून झाल्यावर जसं तिथून निघालो तसं थोड्याच वेळात इकडे सगळीकडे धुके पसरली. लकीली आम्हाला सनराईज बघायला मिळालं. इथे एक खूप मोठे गार्डन पण आहे, जिथे तुम्ही फॅमिलीसोबत रिलॅक्स होऊ शकता. आणि इथे एक भयानक पण हिस्टॉरिक जागा पण आहे, जिथून पूर्वी गुन्हेगारांना खाली फेकले जायचे. पण आज धुके इतके जास्त होते की आम्हाला काही स्पष्ट दिसत नव्हतं. सकाळचे 4 वाजल्यापासून निघालो होतो. काहीच खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे आता खूप भूक लागली होती. वर खूप गर्दी होती, म्हणून आम्ही विचार केला की खाली उतरूनच काहीतरी ब्रेकफास्ट करू. नंदी हिल्सवरून खाली उतरताना आम्हाला एक उडुपी रेस्टॉरंट दिसलं. इथे आम्ही गरमागरम इडली, वडा आणि फिल्टर कॉफी एन्जॉय केली. आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे दी मिस्टिरियस भोगनंदेश्वरा मंदिर. सो स्टे ट्यून. भोगनंदेश्वरा मंदिर
हे मंदिर कर्नाटकातील सर्वात जुन्या आणि सुंदर मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर 1200 वर्षापेक्षा पण जुनं आहे. बरेच लोक फक्त डोंगर आणि सनराईज बघून परत जातात, पण पायथ्याशी असलेलं हे भोगनंदेश्वरा मंदिर मिस करतात. चला तर मग पाहूया हे मंदिर. जसं तुम्ही या मंदिरमध्ये पाय ठेवाल तसं तुम्हाला फील होईल की तुम्ही इतिहासात परत आला आहात. हे मंदिर 9व्या शतकाच्या सुरुवातीला बांधले गेले आहे. हे मंदिर एकाच काळात बांधलेले नाही. याची सुरुवात बाणा वंशाच्या काळात झाली, पण त्यानंतर चोल, होयसला आणि विजयनगर सारख्या मोठ्या साम्राज्यांनी मिळून यात भर घातली आणि त्याचे सौंदर्य वाढवले. यामुळे इथे तुम्हाला वेगवेगळ्या वास्तुकला पाहायला मिळतील. मंदिराचे खांब अतिशय बारकाईने कोरलेले आहेत. त्यावर नर्तक, संगीतकार आणि पौराणिक कथांचे प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराच्या बाहेर आणि आत अतिशय सुंदर नंदीच्या मूर्ती आहेत, ज्या एकाच पाषाणापासून बनवलेल्या आहेत. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. इथे एकाच परिसरात शिवाचे 3 रूपे पाहायला मिळतील, जी आयुष्याच्या 3 टप्प्याचे प्रतीक आहे. अरुणाचलेश्वरा हे शिवाचे बालपण दर्शवते. उमा महेश्वरा हे शिवाचे लग्नाचे रूप दर्शवते. इथे शिव आणि पार्वतीच्या विवाहाचे सुंदर कोरीव काम आहे. भोगनंदीश्वरा हे शिवाचे राजेशाही आणि आनंदी रूप दर्शवते. शिवाचे 4थे रूप म्हणजे योगनंदीश्वरा, जे नंदी हिल्सच्या डोंगरावर आहे.
आता मी तुम्हाला घेऊन जात आहे मंदिराच्या मुख्य आकर्षणाकडे. हे एक विशाल पाण्याचे कुंड आहे. याला शृंगी तीर्थ म्हणतात. असे मानले जाते की नंदीने आपल्या शिंगाने जमीन कोरून हे कुंड बनवले होते. कुंडाच्या चारी बाजूंनी पायऱ्या आहेत आणि सणासुदीला इथे हजारो दिवे लावले जातात, जे बघण्यासाठी खूप गर्दी होते. हे मंदिर नंदी हिलच्या इतक्या जवळ असूनही इथे खूप शांतता असते. इथल्या वास्तुकलेमुळे अनेक साऊथ चित्रपटांची शूटिंग इथे झाली आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7 पर्यंत हे मंदिर दर्शनासाठी उघडे असते. भोगनंदेश्वरा मंदिराची ही सुंदरता बघून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. आम्ही जात आहोत एका अशा ठिकाणी जिथे पिलर हवेत लटकलेला आहे आणि जिथे रामायणातला खूप मोठं रहस्य लपलेलं आहे. तर आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे लिपाक्षी. हे ठिकाण कर्नाटक आणि आंध्रच्या बॉर्डरवर आहे. साधारण 1.5 ते 2 तासाचा हा प्रवास आहे. मंदिराच्या थोडा आधीच आपल्याला हा विशाल मोनोलिथिक नंदी दिसतो. हा एकाच दगडापासून बनवलेला भारतातील सर्वात मोठ्या नंदीपैकी एक आहे. इतकी भव्य मूर्ती बघूनच कळतं की पुढचा प्रवास किती भारी असणार आहे. आता आपण आलो आहोत लिपाक्षीच्या मुख्य वीरभद्र मंदिरात. मंदिरामध्ये प्रवेश करताच आपण सुद्धा 16व्या शतकाच्या विजयनगर साम्राज्यात आलो आहे असं वाटतं. इथे प्रत्येक भिंतीवर बारीक कार्विंग्स केली आहे. आता आपण जात आहोत मंदिराच्या पवित्र ठिकाणी म्हणजे मुख्य गाभाऱ्यात, जिथे भगवान वीरभद्र विराजमान आहेत. गाभाऱ्यामधल्या पिलर्सवर तर अजून बारकाईने कोरीव काम केलेले आहे. प्रत्येक पिलरवर देवी देवतांच्या आकृत्या इतक्या सजीव वाटत आहेत की त्या बोलायला लागतील. दर्शन घेऊन झाल्यावर आपले डोळे वर छताकडे नक्की फिरवा. इथे भारतातील सर्वात मोठी फ्रेस्को पेंटिंग आहे. ही 500 वर्षापेक्षा पण जुनी पेंटिंग प्राकृतिक रंगांनी बनवलेली आहे आणि आजही ती तितकी साफ आणि सुंदर आहे. यामध्ये भगवान शिवाचे वेगवेगळ्या अवतारांच्या कथा दाखवल्या आहेत. इथल्या पिलर्सवर तुम्हाला त्या काळातले संगीत वाद्य जसं की तबला, वीणा आणि ढोल पकडलेले कलाकार दिसतील. हे फक्त दगड नाही तर त्या काळातल्या श्रीमंत संस्कृतीचं एक जिवंत डॉक्युमेंट आहे. एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट, इथल्या पिलर्सवर जे मूर्तींनी कपडे घातलेले आहेत त्याच्या पॅटर्नकडे बघा. असं म्हटलं जातं की आजच्या काळातल्या फेमस लिपाक्षी सारीजच्या डिझाईन याच 500 वर्ष जुन्या पिलर्सवरून घेतल्या आहेत. आपली प्राचीन कला आज पण किती मॉडर्न आहे हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे.
आता आपण आहोत या मंदिराच्या सर्वात मोठ्या रहस्याजवळ, द हँगिंग पिलर. ह्या मंदिरमध्ये 70पेक्षा पण जास्त पिलर आहेत, पण फक्त हा एक पिलर जमीनपासून थोडा वर हवेत लटकलेला आहे. इंग्रजांनी पण ह्याला हलवण्याचा प्रयत्न केला, हे पाहण्यासाठी की हा उभा कशावर आहे, पण ते सुद्धा फेल झाले. ब्रिटिश काळात एका इंजिनियरने ह्या पिलरला लोखंडाच्या सळीने हलवण्याचा प्रयत्न केला, हे पाहण्यासाठी की हे मंदिर ह्या पिलरवर टिकलं आहे का. जसं त्याने हा पिलर हलवला तसं पूर्ण मंदिरचा स्ट्रक्चर हलू लागला. तेव्हा कळालं की ह्या पिलरवर पूर्ण मंदिराचा भार अवलंबून आहे. तर हे काही मॅजिक नाही, हे एक हाय लेवलचं प्राचीन बांधकाम आहे. मॉडर्न इंजिनिअरिंगसाठी हे आजही एक मोठं रहस्य आहे. लेपाक्षी मंदिर जेवढं आपल्या सुंदरतेसाठी ओळखलं जातं, तितकंच त्याच्या अपूर्ण बांधकामासाठी सुद्धा ओळखलं जातं. इथलं कल्याण मंटपा म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा मंडप आजही अपूर्ण उभा आहे. ह्यामागची कहाणी खूप दुःखद आहे. असं बोललं जातं की या मंदिराच्या निर्माणासाठी विरूपण्णाने राजाच्या परवानगीशिवाय खजानातला पैसा हे मंदिर बांधण्यासाठी वापरला. जेव्हा राजाला हे कळाले तेव्हा राजाने विरूपण्णाला आंधळं करण्याची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताच विरूपण्णाने स्वतः आपले डोळे काढून इथे भिंतीवर मारले. आजही इथल्या भिंतीवर 2 लाल निशाण दिसतात. त्याला ब्लड स्टेन्स ऑफ विरूपण्णा असे म्हटले जाते. मानलं जातं की विरूपण्णा गेल्यानंतर कल्याण मंटपाचं काम हे कधीच पूर्ण झालं नाही, म्हणून हे आजही बिना छताचं असंच उघडं उभं आहे. हे अपूर्ण मंडप आपल्याला आठवण करून देतं की कधीकधी महान कलाकृती बनवण्यासाठी केवढी मोठी किंमत मोजावी लागते. तुम्हाला पण का ही गोष्ट माहीत होती? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिराच्या मागे आल्यावर आपल्याला दिसतो हा भव्य नागलिंग. एकाच दगडात कोरलेला हा 7 फणांचा नाग आणि त्याखाली असलेला नागलिंग, हे दृश्य खूप पॉवरफुल आहे. म्हटलं जातं की एका मूर्तिकाराने दुपारच्या जेवणाच्या ब्रेकमध्ये ह्या एका विशाल मूर्तीला बनवलं आहे. ह्यावर विश्वास ठेवणं तर अवघड आहे, पण इथली कलाकारीच अशी आहे. लेपाक्षीचं नाव लेपाक्षी कसं पडलं? मानलं जातं की जेव्हा रावण माता सीताचं हरण करून घेऊन जात होता, तेव्हा जटायूने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा रावणाने जटायूचे पंख कापले. जेव्हा प्रभू राम इथे पोचले तेव्हा त्यांनी प्रेमाने जटायूला बघून म्हटले की लेपाक्षी म्हणजे ऊठ पक्षी. इथे एक खूप मोठं फुटप्रिंट आहे, ज्याला माता सीताचं मानलं जातं. इथे नेहमी पाणी असतं, जे कुठून येतं हे कोणालाच माहिती नाही. जर तुम्हाला इतिहास, रहस्य आणि अध्यात्मात रस असेल तर लेपाक्षी तुमच्या बकेट लिस्टमध्ये जरूर असला पाहिजे. लेपाक्षी मंदिर एक्सप्लोर केल्यावर आम्ही तिथेच एका मेसमध्ये जेवण केलं आणि आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालो. तेव्हा वाटेतच आम्हाला एक सुंदर लेक दिसला. इथलं दृश्य इतकं सुंदर होतं की आम्ही स्वतःला थांबू नाही शकलो आणि आम्ही इथे छोटासा ब्रेक घेतला. बरेच लोक इथे आपल्या फॅमिलीसोबत पिकनिकसाठी येतात. इथे बोटिंगची पण सुविधा आहे. आम्ही सुद्धा बोटिंग केली. बोटिंग करताना जे फिलिंग येतं ते शब्दात सांगणं कठीण आहे.
शहराच्या गोंगाटापासून दूर आजूबाजूला शांत पाणी आणि थंड वारा. हा छोटासा ब्रेक आम्हाला पुढच्या प्रवासासाठी एकदम रिफ्रेश करून गेला. कधीकधी प्लॅन नसलेल्या गोष्टी सर्वात जास्त मजा आणतात. जर तुम्ही लेपाक्षीला येत असाल तर परत जाताना इथे जरूर स्टॉप घ्या आणि दिवसभराची थकावट काढून टाका. आता संध्याकाळचे 5 वाजत आलेत आणि सूर्यास्त होण्याआधी आम्हाला पोचायचे आजच्या शेवटच्या सर्वात ग्रँड डेस्टिनेशनला, ईशा फाउंडेशन चिकबल्लापूर. लेपाक्षी ते चिकबल्लापूर हा साधारण 1 तासाचा प्रवास आहे. अँड फायनली वी आर हिअर. इथे आज जाताच आदियोगीची मूर्ती आपलं स्वागत करते. मंदिरात प्रवेश करताच समोर नागदेवताचं दर्शन होतं. नागदेवताच्या एक्झॅक्ट मागे ही आदियोगीची 112 फूटची उंच मूर्ती. इथे आल्यावर जी पॉझिटिव्हिटी मिळते ती तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकते. याआधी आम्ही कोयंबतूरच्या ईशा फाउंडेशनला सुद्धा जाऊन आलो आहे. तिथे 3 दिवस राहून तिथली एनर्जी अनुभवली आहे. जर तुम्हाला ईशा फाउंडेशनबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर त्याबद्दलचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. इथे सद्गुरूंची ही बाईक ठेवली आहे जी त्यांनी सेव्ह सॉईल आणि कावेरी कॉलिंग अशा उपक्रमात वापरली होती. इथे रोज संध्याकाळी 7:30 वाजता दिव्यदर्शन नावाचा एक लेझर शो होतो. आदियोगींनी योगाचं ज्ञान कसं दिलं याची संपूर्ण गोष्ट या लाईट आणि साऊंड शोमधून सांगितली जाते. तर हे कधी मिस करू नका. हे बघणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. सकाळी 4 वाजता नंदी हिल्सपासून सुरू झालेला हा प्रवास आता रात्रीचे 8:30 वाजले आणि आदियोगीच्या चरणाशी संपत आहे. एका दिवसात 5 जागा. थोडी धावपळ तर झाली पण मन मात्र पूर्णपणे प्रसन्न आहे. निसर्ग, इतिहास, मजा आणि अध्यात्म, आजच्या या जर्नीमध्ये आम्ही हे सर्व अनुभवले. तुम्हाला हा दिवस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला 1 डे ट्रिप प्लॅन करायची असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग, स्टे कॉन्शियस. बाय बाय.